की ज्या ज्या शाळांमध्ये संख्या कमी असते तिथं एक परमनंट शिक्षक आणि एक टेम्पररी शिक्षक अशी देण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि त्याच्यामुळे बेरोजगारांना त्याच्यामधून एक दिलासा मिळेल. आणि दुसरं, आमची जी शिक्षक भरती असते ही जिल्हा स्तरावर करण्याची मी परवानगी दिलेली आहे. त्यामुळे लवकरच या संदर्भातला GR निघेल आणि याच्या पुढची जी भरती होईल उर्वरित ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची वेगळी परीक्षा, म्हणजे परीक्षा एकच असणार, परंतु तुम्ही तुमचा जिल्हा सिलेक्ट करून ती परीक्षा द्यायची आहे. आणि त्याच्यामुळे तो सुद्धा दिलासा हा निश्चितपणे बेरोजगारांना त्या ठिकाणी मिळू शकेल. बेरोजगारांना माध्यमिकच्या आता भरती सुरू झालेली आहे. माध्यमिकची आम्ही माध्यमिक शाळांना शिक्षक दिलेले आहेत. माध्यमिक शाळांची भरती का थांबली त्याच्यामागे एक कारण असं आहे की त्यांचे रोस्टर फायनल झालेले नव्हते. रोस्टर फायनल झाल्याशिवाय भरती करताच येत नाही. खरं तर आपल्या शाळांचे म्हणजे जिल्हा परिषदांचे सुद्धा रोस्टर हे झालेले नव्हते. जिल्हा परिषदेचे रोस्टर सुद्धा आम्ही सगळे पूर्ण करून घेतले. खाजगी शाळांनी आपले रोस्टर पूर्ण केले की त्यांना सुद्धा भरतीची लगेच नावं दिली जातील. आणि लवकरच ही साईट बंद होणार आहे आणि जिल्हानिहाय भरती सुरू होणार आहे. त्याच्यामुळे शाळांनी लवकरात लवकर आपली मागणी नोंदवली पाहिजे. तशी ती नोंदवली आणि त्यांना द्यायला सुरुवात झालेली.